सत्याचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महाराष्ट्र दिन समारंभ संपन्न। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 145 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह तसेच 425 अधिकारी व अंमलदार यांना C60 सेवा पदक जाहीर। माननीय पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह तसेच C60 सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। तेव्हापासून 1 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक गडचिरोली M रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठीक 6:45 पार पडला। यावेळी सर्वप्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। तसेच माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या एकूण 214 शहीद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली। सन 2025 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातील 145 अधिकारी आणि अंमलदार यांना माननीय पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह जाहीर झाले। त्यापैकी 15 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस अधीक्षक गडचिरोली M रमेश यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन प्रदान करून गौरव करण्यात आलेला आहे। यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या C60 सेवा पदक प्राप्त सेवा पोलीस अधिकारी व अंमलदारांपैकी 15 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा देखील पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरव करण्यात आलेला आहे। सन 1990 साली 60 जवानांच्या पथकाच्या स्वरूपात C60 पथकाची स्थापना करण्यात आली होती। आज रोजी विशेष अभियान पथक गडचिरोली येथे 15 व प्राणहिता येथे 14 असे एकूण 29 पथके कार्यरत आहेत। C60 जवानांनी केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आजपर्यंत एकूण 353 माओवाद्यांना कंठस्नान, 424 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून एकूण 814 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। जाहीर झालेल्या एकूण 500 पदकांपैकी एकूण 425 पदके गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झालो असून उर्वरित 75 पदके ही गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झालेली आहेत। त्याचबरोबर पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे माननीय वित्त नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री म.रा. तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तसेच माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक गडचिरोली M रमेश व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतलेत।